मेंदूच्या नसा मोकळ्या सोडा आणि थोडा आनंदामध्ये राहायचा प्रयत्न करा. जे तुमच्या मनामध्ये चांगले वाईट विचार असतील ते थोडे बाजूला ठेवा. तर कळत न कळत ते दुश्मन असतात. ज्या मायक्रो सेकंद मध्ये शिकवणं चालू आहे त्या मायक्रो सेकंद मध्ये त्या ट्रॅकवर तुम्हाला समजलं पाहिजे. त्याला एकाग्रता असं म्हणतात. आम्हाला एकाग्रतेची आवश्यकता आहे. तर त्यामुळे बिलकुल लक्ष द्यायचं आहे. नीट बसून घे बाळा, तू कसं बसला पाहिजे. तर आज जे गणित पाहायचे आपल्याला काळकामिक. तर काळकामिक कोणताही चॅप्टर शिकत असताना आम्हाला अगोदर काय आढावा घ्यावा लागतो थोडा 2-4 मिनिटाचा. आणि 2-4 मिनिटांमध्ये ज्यावेळेस आम्हाला त्याच्यामध्ये सर्व चॅप्टरचा आढावा आम्हाला समजतो आणि अर्धे गणित याच्यामध्ये समजून जातात. तर इथं काळ कामिक याच्यामध्ये काळ कशाला म्हणायचंय? काळ म्हणजे काय सांगा? वेळ. मग आता वेळ तुम्हाला माहिती आहे, दिवस, तास, मिनिट, सेकंद मध्ये, वर्षामध्ये असतात. काम म्हणजे काय सांगा? कार्य. त्याच्या वेग म्हणजे काय सांगा? वेग म्हणजेच काय? स्पीड. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? गती असं म्हणतात. हिंदीमध्ये गती सुद्धा म्हणतात. तर जो वेग असतो, चाक जे फिरतंय स्पीडनं, तर आपण म्हणतो वेगाने फिरतंय. गोल गोल फिरतं का नाही? आणि ते गोल गोल फिरत फिरत काय करतो माहिती का? जेवढा स्पीड तुम्ही कमी जास्त दिला तेवढ्या स्पीडनं चालतं ते विचार चाक. तुमचं वाहनही सुद्धा चालतं चाकाच्या आधारावर. तर मग आता याच्यामध्ये काळ म्हणजे वेळ, काम म्हणजे कार्य आणि वेळ म्हणजे काय? गती. याचा अर्थ तुम्हाला समजलेला असेल. तर रेल्वेचे गणित सुद्धा यानंतर आपल्याला शिकायचे. आणि त्याच्यानंतर पाणीचे टाकीचे जे गणित आहे ते गणित ज्याला समजते पाण्याच्या टाकीचे गणित सुद्धा इथं समजतात. तर त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्यायचंय. नमुना प्रश्न 1. 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? तर आम्हाला या ठिकाणी काय काढायचंय? दिवस काढायचंय. दिवस उजव्या साईडनं लिहा. डाव्या साईडनं काय लिहायचं सांगा? तास लिहायचंय. आणि त्याच्या डाव्या साईडनं काय लिहायचं? मजूर म्हणजेच कामगार. सांगा 10 मजूर 6 तास किती दिवस? 12 दिवस. तर तेच काम 20 मजूर दररोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? तर मग आता इथं दिवस दिलेले, डाव्या साईडनं तास आणि मजूर दिलेले. मजूर आणि तास मधून आम्हाला दिवस काढायचे असन तर काय म्हणायचं? वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार. काय म्हणायचं? तर वरच्या वरच्यामध्ये आणि खालच्या खालच्यामध्ये काय आडवी रेषा असते त्याला आपण भागेला असं म्हणतोय. तर वरच्या वरच्याचा म्हणजे अंश अंशाचा आणि खालच्या खालच्याचा म्हणजे काय? छदा छदाचा. तर मग आता सांगा, तर बिंद असल्याचं काय सांगा? 10 गुणिला 6 गुणिला 12. आपण किती सांगा? 20 गुणिला 9. एका शून्याला एका शून्यानं काटा. 2 आणि 6 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. बे एक बे, बे त्रिक 6 आणि 12 त्रिक किती? हा, पहिला भाग तोडून घेऊया. 3 एक 3, 3 त्रिक 9. 3 आणि 12 कोणत्या पाड्यात आहे? 3च्या. 3 एक 3, 3 चौक 12 म्हणजे 4 एक 4. किती दिवसात संपेल? 4 दिवसामध्ये. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करेल? त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे सांगा? 15 मजूर 8 तास 18 दिवस. तर आम्हाला काय करायचं? 16 मजूर 9 तास किती दिवसात करतील? तर इथं दिवस काढायचे म्हणून दिवस उजव्या साईडनं लिहा. त्याच्यानंतर डाव्या साईडनं तास लिहायचे. त्याच्या डाव्या साईडनं काय लिहायचे? मजूर लिहायचे. सांगा 15 मजूर 8 तास 18 दिवस. तर डाव्या साईडनं काय लिहायचं सांगा? 16 मजूर 9 तास किती दिवसात? मजूर खाली मजूर, तास खाली तास. तर आम्हाला काय काढायचं? दिवस काढायचं. तर मजूर आणि तासामधून दिवस काढायचे असेल तर वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार. सांगा मग बोला. 15 गुणिला 8 गुणिला 18 आपण 16 गुणिला 9. 9 आणि 18 कोणत्या पाड्यात आहे? 9 एक 9, 9 दोन्ही 18
8 आणि 16 कोणत्या पाड्यात आहे? 8 एक 8, 8 दोन्ही 16. 2 आणि 2 कोणत्या पाड्यात आहे? 2च्या. बे एक बे, बे एक बे. 15 एक 15. किती दिवसामध्ये होईल? 15 दिवसामध्ये. बारा मजूर रोज 7 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 21 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करेल? या ठिकाणी आम्हाला काय काढायचं? दिवस काढायचंय. म्हणजे जे उत्तर काढायचं असेल ते उजव्या साईडने लिहायचं आणि दिलेल्या संख्या डाव्या साईडने लिहायच्या. मग दिवस काढायचे म्हणून दिवस उजव्या साईडने लिहा, त्याच्या डाव्या साईडने तास लिहा, त्याच्या डाव्या साईडने काय लिहायचे? मजूर. सांगा मग. 12 मजूर 7 तास किती दिवसात? 20 दिवसात. त्याच्यानंतर 21 मजूर 10 तास किती दिवसात? तर आता दिवस काढायचे. मजूर आणि तासामधून दिवस काढायचे असेल तर काय म्हणायचं? आवाज हा खणखणीत निघला पाहिजे. असं टेन्शन घ्यायचं नाही. ओबीसी, एससी, एसटी समाजामध्ये, मायनॉरिटी समाजामध्ये अनेक समस्या असल्यामुळे, अज्ञानपणामुळं जास्तीत जास्त टेन्शन असतं आणि अवतीभोवती राग, द्वेष, मत्सर याचं जाळं असतं. हे जाळं नाही का? जाळून टाका ना. आणि पुढे लक्ष द्या. पेट्रोलला पैसे आहे का? पुढे पहा. मजूर आणि तासामधून दिवस काढायचे असेल तर सांगा. 12 गुणिला 7 गुणिला 20 आपण 21 गुणिला 10. एका शून्याला एका शून्यानं काढा. 7 आणि 21 कोणत्या पाड्यात आहे? 7च्या. 7 एक 7, 7 त्रिक 21. 3 आणि 12 कोणत्या पाड्यात आहे? 3च्या. 3 एक 3, 3 चौ 12. म्हणजे 4 एक 4 दोन्ही 8. किती दिवसामध्ये होईल सांगा? 8 दिवसामध्ये. 35 मजूर रोज 5 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. तेच काम 25 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात संपवेल? तर दिवस काढायचे असेल तर दिवस उजव्या साईडनं लिहा, डाव्या साईडनं तास लिहा, त्याच्या डाव्या साईडनं काय लिहायचंय? मजूर लिहायचंय. तर एकच काम करायचंय. आता आपल्या शाळेमध्ये काय होतं? शिकवत असताना लिहून घ्यायचंय. आपल्याला पत्रकार बनवून टाकलं होतं. पण याच्यामध्ये तसं जमणार आहे का? स्पर्धा परीक्षेमध्ये खास शाळेमध्ये असो, तुमच्या 12वीच्या नंतर असो, किंवा स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेत असताना असो, 1 नंबर बघायचं, 2 नंबर ऐकायचं, 3 नंबर समजून घ्यायचं. ऑफलाईन मध्ये ज्याला समजलं त्यानं चुपचाप बसायचं, ज्याला समजलं नाही त्यानं विचारायचं. त्याच्यानंतर शिकवणं झाल्यानंतर लिहून घ्यायचं आणि लिहून घेतल्यानंतर जबरदस्त प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिसच्या बाबतीत हायगाई करायची नाही. टायमिंग सेटिंग मध्ये प्रॅक्टिस झालीच पाहिजे. तिकडे बाकीकडे भीतीच्या आड काय चाललं काही घेणं देणं नाही. जोपर्यंत मी नोकरी लागत नाही तोपर्यंत असं करा. आणि ज्यांना असा निश्चय केला कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 1.5 वर्ष कॉपी सेंटरच्या विद्यार्थ्यासाठी. आलं का लक्षात? हा नियम पाळणं खूप महत्वाचं आहे. तर मग आता उजव्या साईडनं दिवस काढायचे तर का सांगा मग. 35 मजूर 5 तास किती मध्ये? 30 दिवसामध्ये. तेच काम 25 मजूर 10 तास किती दिवसामध्ये? तर इथं मजूर आणि तास दिलेले आम्हाला काढायचे दिवस. दिवस काढण्यासाठी आपण दिवस काढायसाठी नाही आलो, याच्यातले दिवस काढायचे. तर म्हणून दिवस हे उजव्या. आता इथं काय करायचंय सांगा. 35 गुणिला 5 गुणिला 30 आपण किती? 25 गुणिला 10. एका शून्याला एका शून्यानं काढा. 5 आणि 25 कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या. 5 एक 5, 5 5 25. 5 आणि 35 कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या. म्हणून 5 एक 5, 5 7 35. या ठिकाणी काठच्या संपलेले कोणाचा गुणाकार? 7 आणि 3चा. 7 त्रिक किती दिवसामध्ये होईल? 21 दिवसामध्ये होईल. पुढचं गणित पहा. 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवतात. तेच काम 40 मजूर 20 दिवसात संपवायचे असेल तर रोज किती तास काम करावं लागेल? ताण घ्यायचा नाही. असंच जसं पहिलं सांगितलं तसंच गणित करायचंय. तर आता तास काढायचे म्हणून तास उजव्या साईडने लिहा, त्याच्या डाव्या साईडने दिवस लिहा, त्याच्या डाव्या साईडने काय लिहायचं?
मजूर लिहायचं. सांगा 28 मजूर 8 तास किती दिवसामध्ये? 25 दिवसामध्ये. तर खाली काय दिलं सांगा? 40 मजुरांना 20 दिवसात काम संपवायचे असेल तर किती दिवस किती तास काम करावं लागेल? तर मग आता तास काढण्यासाठी वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार. बोला सगळे. संख्यामध्ये बोंबला 28 गुणिला 25 गुणिला 8 अपॉन 40 गुणिला 20. समजलं? तर मग 8 आणि 40 कोणत्या पाड्यात आहे? 8च्या. 8 1 8 8 पंच 40. 5 आणि 25 कोणत्या पाड्यात आहे? 5 1 5 5 5 25. 5 आणि 20 कोणत्या पाड्यात आहे? 5 1 5 5 20. 4 आणि 28 कोणत्या पाड्यात आहे? 4 1 4 4 7 28. आता कोणाचा गुणाकार? 7 आणि 1 चा. 7 1 7. दररोज किती तास काम करावं लागेल? 7 तास काम करावं लागेल. 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावं लागेल? म्हणजे इथं आम्हाला तास काढायचं, हे आमचं टार्गेट आहे. तास काढायचे म्हणून तास उजव्या साईडनं लिहा, त्याच्या डाव्या साईडनं दिवस लिहा, त्याच्या डाव्या साईडनं काय लिहायचं? मजूर लिहायचंय. सांगा मग 18 मजूर 12 तास किती दिवस? 30 दिवसामध्ये संपवतात. तर सांगा 20 मजूर 36 दिवसात. तर मग आता किती तास काम करावं लागेल? तर आम्हाला इथं तास काढायचं. कशामधून? मजूर आणि दिवसामधून. मजूर आणि दिवसामधून तास काढण्यासाठी काय करायचं? वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार. बोंबला सगळेजण. 18 गुणिला 30 गुणिला 12 आपण 20 गुणिला 36. 18 1 18 18 दोन्ही 36. एका शून्याला एका शून्यानं काढायचं. बे दोन्ही 4. 2 आणि 2 ची जागा कोणा घेतली? 4 न. 4 आणि 12 कोणत्या पाड्यात आहे? 4च्या. 4 1 4 4 3 12. काठच्या संपलेली कोणाचा गुणाकार? 3 आणि 3 चा. म्हणजे 3 त्रिक किती तास काम करावं लागेल? 9 तास. गणित चेंज होतंय. पहिले गणित समजले, तर आता पुढचं गणित पाहायचंय. हे सुद्धा काहीच अवघड नाही. हे गणित समजले म्हणजे आम्हाला टाकीचे गणित समजले असा त्याचा अर्थ आहे. हा नमुना दुसरा. अ एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. ब तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मग आता पात्र दिलेले, पात्र कधीही मांडायचे अ आणि ब. तर याच्यामध्ये सांगा, अ किती दिवसामध्ये? 20 दिवसामध्ये. ब किती दिवसामध्ये? 30 दिवसामध्ये. तिघं मिळून म्हणजे काय? मिळूनचा अर्थ आहे बेरीज. मिळूनचा अर्थ काय आहे? बेरीज. आणि एकटा म्हणलं तर वजा. एकटा म्हणलं तर दोघं मिळून म्हणलं तर एवढं लक्षात ठेवायचंय. तर मग आता इथं काय करायचं? दोघं मिळून म्हणलं तर काय म्हणायचं? वरच्याचा गुणाकार खालच्याची बेरीज. म्हणजे अंशाचा गुणाकार छेदाची बेरीज. मग सांगा दोघं मिळून म्हणजे काय? वरच्याचा गुणाकार खालच्याची बेरीज. लिहित असताना असंच लिहायचं. एक वेळेस 20 गुणिला 30 आणि छेदस्थानी 20 अधिक 30 लिहायचं. बोला सगळेजण. 20 गुणिला 30 आपण 20 अधिक 30. 20 आणि 30 किती झाले सांगा? 50. एका शून्याला एका शून्यानं काटा. 5 आणि 20 कोणत्या पाड्यात आहे? 5च्या. 5 1 5 5 24. 4 त्रिक किती? 12. तर किती दिवसामध्ये दोघं मिळून काम होईल? 12 दिवसामध्ये. पुढचं गणित. अ एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. ब तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? पात्र कोण कोणते? तू आणि मी. कोण कोण आहे? पात्र कोण कोण आहे? अ आणि ब. कोणते सांगा? अ आणि ब. मग एक काम किती दिवसात? 12 दिवसात. ब तेच काम 24 दिवसात. दोघं मिळून म्हणजेच वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज. दोघं मिळून म्हणजेच. मग सांगा, बोला सगळेजण. 12 गुणिला 24 आपण 12 अधिक 24. 12 आणि 24 किती होईल? 36. 12 आणि 36 कोणत्या पाड्यामध्ये? 12च्या. 12 1 12 12 त्रिक 36. 3 आणि 24 कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या. 3 1 3 3 8 24. 8 1 8. दोघं मिळून किती दिवसात करतील? 8 दिवसामध्ये. गांगारून जायचं नाही बाळ. डार्विनचा सिद्धांत आहे कोणता माहितीये का? डार्विनचा सिद्धांत माहितीये का? डार्लिंगचा नाही, डार्विनचा.
बरोबर. जीवन एक संघर्षमय आणि कलदायक आहे, आणि जो संघर्ष करून पुढे निघाल तोच पुढे निघाल, तोच जगू शकतो, तोच जगू शकतो. आणि जो गेला तो मेला असं समजायचं, ते कामातून गेले. संघर्ष आता हे जे युग आहे संघर्षाचं आहे, म्हणून संघर्ष हा प्रत्येकाला आठवणी. आणि तुम्हाला माहिती आहे जीवन सृष्टीमध्ये अनेक प्राणी असतात, जे ताकदवान आहे तेच जगतात, पण संघर्षानं जे बुद्धिमान आहे तेच जगतात. म्हणजे बुद्धी वाढवण्यासाठी आणि शारीरिक ताकद वाढवण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. तर म्हणून घाबरायचं नाही. ज्याच्या मनगटामध्ये ताकदीचं बळ आहे, मेंदूमध्ये नॉलेजचं बळ आहे, दोन्हीच्या अंमलबजावणीचं कला कौशल्य ज्याच्याकडे, तोच खरा विद्यार्थी आणि खरा विरोही आहे का नाही. केस इथरून किंवा फेअर अँड लवली लावून, स्नो पावडर लावून किंवा क्रीम लावून त्या ठिकाणी हिरो हिरोईन बनत नाही, आहे का नाही. हे थोपाडं दाखवायचे नाटक आहे फक्त, बरोबर आहे का नाही. एकमेकांना अट्रॅक्शन करण्याचे नाटक आहे. हे जीवन हे सावलीसारखं आहे. जसं आपण झाड गार्डन मध्ये गेलो, त्या झाडाकडे पाहतो, फुलाकडे पाहतो, त्याचप्रमाणे आपल्याला काय करतो, जसं आपण झाडाला आणि फुलाला आकर्षित समजतो, जसं समजतो आपण फुलांना आणि झाडांना सुंदर समजतो, आपण काय करायचं आहे एकमेकाच्या बाबतीत. जे जेंट्स आणि लेडीज आहेत त्यांनी जर असा विचार केला तर त्यांच्या मनामध्ये रिकामे विचार उत्पन्न होत नाही, आणि आपलं लक्ष कुठं लागतं, याच्याकडे लागतं. आलं लक्षात. तर म्हणून आपले विचार सुधारायचे आणि कामाला लागायचं. परिस्थिती वेगळी आहे, आलं लक्षात. सध्याची स्थिती तशी आहे, म्हणून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना हायगाई करायची नाही. समोरचा पैलवान पाडायचा असेल तर त्याची तयारी चालू असताना आपली तयारी चालू ठेवायची, त्याची तयारी संपल्यानंतर आपली तयारी चालू ठेवायची. समोरचा पैलवान ऑटोमॅटिक पाडला जातो. ऑटोमॅटिक म्हणजे बटन दाबायचं काम नाही, तयारी करावं लागती. चला पुढे लक्ष द्या. एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो, दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. याच्यामध्ये पात्र सांगा कोणते, अ आणि ब. अ एक काम किती दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये. ब एक काम किती दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये. आणि दोघे मिळून म्हणजेच काय सांगा, वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज. हा बोला सगळेजण. 15 गुणिला 10 अपॉन 15 अधिक 10. 15 आणि 10 किती होईल सांगा, 25. 15 आणि 25 कोणत्या पाड्यात आहे, 5च्या. 5 त्रिक 15, 5 5 25. 5 आणि 10 कोणत्या पाड्यामध्ये, 5च्या. 5 1 5, 5 2 10 आणि 3 2 6. दोघे मिळून किती दिवसामध्ये करतील, 6 दिवसामध्ये. गणित चेंज होतंय, समजलं तुम्हाला अगोदरचे गणित. तर आता त्याच्या आधारावर पुढचे गणित आहे, एकदम सोपे. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा अ आणि ब च्या यांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. अ एकटा 12 दिवसामध्ये एक काम संपवतो, तर अ ब क तिन्ही मिळून एकत्रित ते काम किती दिवसात करतील. अ ब क तिन्ही मिळून हे आमचं टार्गेट आहे. पात्र लिहित असताना काय लिहायचं, अ ब आणि क असे पात्र लिहायचे. कोणताही अभ्यास करा तुम्ही, म्हणजे सविस्तर अभ्यास करा, त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह नाही. तर त्याच्यामध्ये पात्र मांडून जर तुम्ही अभ्यास केला तर 10 10 15 15 20 20 पानाचे क्वेश्चन सुद्धा तुमच्या त्याचे उत्तर पाठ होतील. पण आम्हाला पात्र मांडायचीच आदत नाही, त्याच्यामुळे भानगडी होतात. वाचन करत असताना पहिलं वाचन बिलकुल फास्ट वाचून घ्या, आम्हाला आढावा समजतो त्याच्यामध्ये काय भानगडी. पहिलं निरीक्षण झालं. 2 नंबर वाचन काय करायचं, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अति महत्वाचं असतं. चालत असताना काय करायचं, आपलं स्वतःचं पुस्तक असतं, त्याच्यावर मेन पॉइंटच्या खाली अंडरलाईन करायचे आणि मेन पॉइंट लिहायचे आपल्या याच्यामध्ये. म्हणजे याचा फायदा कोणता आहे, आम्ही जेव्हा थर्ड वाचन करतो आमचं मेन शब्दाकडे लक्ष जातं. पण आम्ही काय करतो, 14 15 20 25 36 हजारचा ठोकळा घेतो, चाललं निसतं का सगळं. अरे तुम्ही शेतामध्ये जसं पडीत असतं ना, वक्र पाळी आणता का नाही, त्याच्यावर वरची पाळी आणता फक्त, त्याच्यामध्ये ते तिथं गवत निघत नाही. आपली समस्या जी आहे, गवत जर डबल उगायचं नसन तर मुळासकट त्या ठिकाणी उपटून टाका. काशा सुद्धा शेतामध्ये ठेवू नका, गवत उगत नाही. समजलं, अशी निगा राखावी लागते. तर सांगा मग,
ब क हे पात्र आहे, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. याचा अर्थ काय माहिती का? आता एक्स जरी मांडलं इथं, मांडू आपण, तर हा एक काम किती दिवसामध्ये करतो सांगा? 12 दिवसामध्ये करतो. किती दिवसामध्ये? 12 दिवसामध्ये करतो. आता इथं काय म्हणलं? अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे याचा अर्थ काय सांगा? ब 24. इथं आम्हाची ही जी खोपडी उलटी घुमती की नाही? आता काय म्हणलं? हा ब च्या दुप्पट काम करतो. याचा अर्थ काय? ब च्या ठिकाणी 12 ठेवा आणि इकडे 24 ठेवा. अरे नाही, काम आहे. कारण काय करतोय? हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे दुप्पट म्हणजे काय? याला 2 पट लागतं, याला 1 पट लागतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे? यानं दुप्पट केलं ते 12 दिवसात मध्ये होईल. काय होईल? 12 दिवसात. आता हा काय करतो माहिती का? आता तुम्हाला वाटतं एक्स आणि याला 2 एक्स म्हणायचं, म्हणजे 24 होईल, हे 12 होईल. तसं नाही. याला काय, कोणाला दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे काय? याच्या 1 पट हा काम करतो, हा याच्यात याला वेळ लागतो 2 पटीचा वेळ लागतो जास्त. असं उलट लिहिलं का? तुमच्या लक्षात आलं का? याच्यामध्ये काय असतं? टायमामध्ये वेगाने जर काम केलं, समजा दुप्पट वेगानं काम केलं, तर 6 तासाचं काम उदाहरणार्थ 3 तासातच झालं. मग इथं 24 तासाचं काम अन किती केलंय? 12 तासातच केलंय. असा त्याचा अर्थ आहे. एवढं क्लिअर झालं का सांगा? काही राहिले की याच्यामध्ये? तर आता काय म्हणलं? क हा अ आणि ब च्या एकत्रित कामा करता. आता हा एकटा क आहे. एकट्या कोणामध्ये? क मध्ये ही ताकद आहे. हे दोघं मिळून आहे ना, अ आणि ब जेवढं काम करतात तेवढं एकटाच करतो त्या दोघांची इतकं काम. एवढं क्लिअर समजलं? तर मग आता त्याच्यामध्ये जर काम करतात आम्हाला काय करावं लागेल? या दोघा मिळून जेवढं काम आहे तेवढं कोणाचं आहे? कच आहे. मग या दोघा मिळून काम म्हणजे काय सांगा? वर्षाचा गुणाकार खालची बेरीज. मग सांगा बोमला, 12 गुणिला 24 आपण 12 अधिक 24. 12 आणि 24 किती झाले सांगा? 36. 12 आणि 36 कोणत्या पडते? 12 का 12, 3 का 3, 3 8. मग आता हे दोघं मिळून कोणा मिळून आहे? अ आणि ब या दोघा मिळून काम आहे. मग आता या दोघा इतकं काम कोण करतो सांगा? एकटा क करतोय. म्हणजे दोघा मिळून किती? 8. आलं का नाही उत्तर? मग क किती? दोघा मिळून जेवढं काम आहे तेवढं एकटा क करतोय. आता तिघ मिळून म्हणजे काय? असंच वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज. तिघ मिळून काम म्हणजे काय सांगा? वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज. बोला सगळेजण. 8 गुणिला 8 आपण 8 अधिक 8. मग 8 आणि 8 किती झाले सांगा? 16. 8 आणि 16 कोणत्या पाड्यात आहे? 8च्या. 8 1 8, 8 दोन्ही 16. 2 आणि 8 कोणत्या पाड्यात आहे? बे क बे, बे चोक 8, 4 1. तिघा मिळून किती दिवसात काम होईल? 4 दिवसामध्ये होईल. चालेल का? सोपं. याच्यात काही अडचण आहे? आधी काय करायचं? दोघं मिळूनचं काम काढायचंय. दोघं मिळूनचं काम निघालं. याच्यामध्ये सगळा मामला आम्हाला इथं समजला पाहिजे. 12 आणि 24 कसे आले? दुप्पट वेगानं करतो म्हणजे अचं काम 12 दिवसाचं आहे. एक निघू शकतं पण अडचणीत येऊ नका. बरोबर? हा पुढे चला. टाइमपास करू नका. अब क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात करतात. एकटा ब ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर क ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात. अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करतील? काय समस्या बाळ तुझी? दोरे बोलतो. टेन्शन घेऊ नको त्याच्यामध्ये. हा, तिघ मिळून काय करावं लागेल माहिती का? जी मांडणी जर इकडच्या डाव्या साईडची केली तीच मांडणी उजव्या साईडची मांडावं लागेल या गणितामध्ये. आणि त्याच्यामध्ये तिघ मिळून काय करावं लागेल? पुन्हा पलीकडच्या वर्षाचं त्यांच्या दोघांच्या मनात. म्हणजे इकडे काय करावं लागेल? वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज. पुन्हा पलीकडे काय मांडायचं? वर्षाचा गुणाकार खालची बेरीज. इकडचे जे संख्या अंक तेच मांडायचे त्या. आणि मधात काय लिहायचं? वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज. निघालं गणित. मग त्याच्यामध्ये टाइमपास होतो. त्याच्यामध्ये टाइमपास होतो म्हणून त्याच्यामध्ये टाइमपास नाही करायचा. आणि याच्यामध्ये काय सविस्तर सांगितलं तिघ मिळून कसं आलं. शेवटी आपण त्याच्यावर जोर देणार आहे.
पुढे पहा, अ ब क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात करतात. एकटा ब ते काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. क ला ते काम करण्यास 30 दिवस लागतात. तर अ ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल? म्हणजे या ठिकाणी टार्गेट कोणतं आहे आमचं? अ चं काम काढायचंय. मग पात्र सांगा कोणकोणते सांगा? अ ब आणि क. आता या तिघा मिळून किती दिवसात काम करतात सांगा? हे 8 दिवसामध्ये काम करतात तिघा मिळून. एवढं समजलं? तर आता याच्यामध्ये ब एकटा काम किती दिवसात करतोय? किती? 20 दिवसात. आणि क ला ते काम करण्यात किती दिवस लागतात? किती? 30 दिवस. तर जोपर्यंत आम्ही दोघं मिळूनचं काम करत नाही तोपर्यंत आम्ही तिघा मिळूनचं काम, या तिघा मिळूनचं काम माहितीये. पण जोपर्यंत आम्हाला दोघा मिळूनचं काम माहिती होत नाही तोपर्यंत तिघा मिळून मधले दोघा मिळूनचं काम आम्ही वजा करू शकत नाही. तेव्हा आचं स्वतंत्र काम निघन. तर मग आता सांगा याचं काय करायचं? दोघांचं म्हणजे काय? वर्षाचा गुणाकार खालची बेरीज. बोला सगळेजण. 20 गुणिला 30 आपण 20 अधिक 30. 20 आणि 30 किती झाले सांगा? 50. एका शून्याला एका शून्याने काटा. 5 आहे का 5 आणि 4 त्रिक किती? 12. हे झालं दोघा मिळूनचं. कोणाचं आहे सांगा? ब आणि क मिळूनचं. आता तिघं मिळूनचं काम म्हणजे काय सांगा? आता तिघं मिळूनच्या कामामधून दोघा मिळूनचं काम वजा करायचंय. बरोबर? तर याचा अर्थ काय होतं? अशा मांडणीमध्ये समजलं आम्हाला, पण डबल मांडतो तुम्हाला समजण्यासाठी. अबक आता तिघं मिळून काम म्हणलं किती दिवस झालं? 8 दिवस. नाही तर स्वतंत्रपणे इथे घेऊ. तिघा मिळूनच्या कामामधून दोघा मिळूनचं काम वजा करू. तिघा मिळूनचं काम किती दिवस आहे? 8 दिवस. दोघा मिळूनचं काम किती आहे? 12 दिवस. म्हणजे वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज. नाही नाही वजा बाकी काय येईल? एकट्याचं काम काढायचं म्हणजे काय? अचं काम काढायचं म्हणजेच वजाबाकी. वर्षाचा गुणाकार खालच्याची वजाबाकी. सांगा मग. 8 गुणिला 12 आपण किंवा 12 वजा 8 असे म्हणू शकतात. तर मग 12 म्हणून 8 गेले किती राहिले? 4 1 4 4 2 8 12 दोन्ही 24. एकटा किती दिवसामध्ये करेल सांगा? 24 दिवसामध्ये. समजलं? पुढे पहा, गणित चेंज होतंय. अ ब क हे तिघे मिळून एक काम 12 दिवसात संपवतात. अ हा ब च्या दुप्पट वेग काम करतोय. तर क आणि ब यांच्या एकत्रित कामा इतके 1/3 काम करतो. तर एकटा क ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल? आता इथे काय म्हणलं? अ ब क तिघं मिळून काम किती दिवसामध्ये सांगा? 12 दिवस. आता याच्यामध्ये जेवढं समजा तिघं मिळूनचं काम आहे, याच्यामध्ये क हा अ आणि ब च्या यांच्या एकत्रित काम इतके 1/3 काम करतो. मग याचा अर्थ काय होतो माहिती का? x आणि 3x. काय म्हणायचं सांगा? हा किती झाले? आपल्याला एकट्याचं काम काढायचं का नाही? एकट्याचं काम काढायचं ना. 1 अधिक 3. 1 आणि 3 किती झाले सांगा? मग आता इथं काय करायचं? x आपण 4 लिहायचं. 4 पट्टीचं काम आहे का नाही? x नाही लिहिलं आणि तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी गुणीला 4 जरी लिहिलं तर उत्तर काय येईल सांगा? 12 चोक 48. डोक्याला ताण घ्यायचा नाही. त्याला काय करावं लागतं माहिती का? हा सगळा लोड 1/3 चा लोड पट म्हणजे काय? 4 पट लोड एकट्याला घ्यावा लागतो. कोणाला घ्यावा लागतो सांगा? क ला घ्यावा लागतो. 1/3 दिलं म्हणून इथं. त्याच्यामुळे आरबाळीचं काम नाही. 1 अधिक 3 बस. 1 3 होतं ना. नाही दुप्पट त्याच्या नादीच लागू नका. आपलं दुप्पट व्हायचं. लोड किती द्यायचा? 4 पटीचा द्यायचा. आपल्या शॉर्टकटचं मतलब आहे. पुढे पहा, गणित चेंज होतंय. एखादं कटलं घ्यायचं गणित. एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुष एवढे काम करतात तर तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? तर आम्हाला काय काढायचं? किती दिवसात पूर्ण करतील? आलं लक्षात? तर इथं दिवस काढायचे म्हणून दिवस उजव्या साईडनं लिहा. डाव्या साईडनं मुले लिहा. त्याच्या म्हणजे दोघांच्या मध्ये पुरुष लिहा. म्हणजे उजव्या साईडनं मुलांच्या उजव्या साईडनं पुरुष लिहायचे. मांडणी बिलकुल सांगितल्याप्रमाणे करायची.
सांगा एक काम 15 मुले किती दिवसात? 20 दिवसात. आता इथं काय करायचं? 3 मुले 2 पुरुष एवढे काम करतात. कोणा? 2 पुरुष एवढे काम करतात. कुठं मांडायचे पाय? या 3 2 एक नाही असं, ते हे 3 खाली मांडायचे, 2 पुरुष वर मांडायचे. आणि पुढे काय म्हणलं? 20 पुरुष किती दिवसामध्ये करतात? मांडणी पहा पुन्हा डबल. तुम्हाला एकदा मांडणी समजली ना, तुम्हाला अपूर्णांकामध्ये गणित मांडायचीच आवश्यकता नाही. सगळे गणित सोडा या स्टाईलनं. हिंदी मधले सोडा, इंग्रजी मधले सोडा, मराठी मधले सोडा, अशाच पद्धतीने. तसं पहा 15 मुले किती दिवसात? 20 दिवसात. पुढे काय म्हणलं? 3 मुले 2 पुरुष एवढे काम करतात. जेवढं 3 मुलांचं असतं तेवढं 2 पुरुषाचं काम असतं का नाही? ते इथं लिहिताना खाली मुलं लिहायचे, वर काय लिहायचे? पुरुष लिहायचे. झालं एवढं? तर तेच काम 20 पुरुष किती दिवसात करतील? पुरुषाखाली पुरुष आले, मुलाखाली मुलं आले, दिवसाखाली दिवस आले. मांडणी अशा पद्धतीने मांडायची. आपल्याला कधी कधी वाटतं हे 2 खाली लिहिले पाहिजेत, मग लगेच हे लिहायचं, इकडे लिहायचं. तर आपला धिंगाणा करून घ्यायचा नाही. बरोबर काय कशासाठी लिहिलंय? तर आम्हाला फक्त वरच्या वरच्याचा गुणाकार, खालच्या खालच्याच गुणाकार. सांगा इथं मुलं दिलेलं आहे, पुरुष दिलेलं आहे, दिवस काढण्यासाठी काय म्हणायचं? सांगा मग. 15 गुणिला 2 गुणिला 20 आपण 3 गुणिला 20. मग आता 20 एक 20 20 एक 20 कटले. 3 आणि 15 कोणत्या पाड्यात? 3च्या. 3 एक 3 3 5 15 आणि 5 दोन्ही 10. किती दिवसामध्ये करतील 20 पुरुष? 10 दिवसामध्ये करतील. समजलं? 9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 स्त्रिया एवढे काम करतात तर 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात करतील? आता इथं दिवस काढायचे म्हणून दिवस उजव्या साईडनं लिहा. डाव्या साईडनं काय आहे? पुरुष आहे. त्यांच्या उजव्या साईडनं कोण आहे? स्त्री आहे. आणि उजव्या साईडनं दिवस आहे. समजलं? आम्हाला काढायचे दिवस, जे काढायचं उत्तर म्हणून आम्ही उजव्या साईडनं लिहायचंय. सांगा किती? 12 दिवसामध्ये. पुढे काय म्हणलं? 4 पुरुष 6 स्त्रिया एवढे काम करतात. 6 कुठल्याचे? लक्षात आलं? वर लिहायचे. पुढे काय म्हणलं? 18 स्त्रिया किती दिवसामध्ये काम करतील? तर बरोबर आपण पुरुष खाली पुरुष मांडलं, स्त्रिया खाली स्त्रिया मांडलंय आणि दिवस खाली दिवस काढायचे. डाव्या साईडनं पुरुष आणि स्त्री दिलेलं आहे, उजव्या साईडने दिवस काढायचे. दिवस काढण्यासाठी वरच्या वरच्याचा गुणाकार, खालच्या खालच्या गुणाकार. दिवस काढण्यासाठी हा बोला सगळेजण. 9 गुणिला 6 गुणिला 12 आपण 4 गुणिला 18. 9 एक 9 9 दोन्ही 18. 4 4 एक 4 4 त्रिक 12. 2 आणि 6 कोणत्या पाड्यात? 2च्या. 2 एक 2 2 त्रिक 6 म्हणजे 3 त्रिक किती दिवसामध्ये? 9 दिवसामध्ये. समजलं? वाचते पाहता हे गणित अवघड आहे, तर अशा पद्धतीने घेतलं म्हणजे आपल्याला सोपं होतं. प्रश्न दुसरा. एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुष एवढे काम करतात तर तेच काम 18 पुरुष किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तर दिवस काढायचे म्हणून दिवस उजव्या साईडनं लिहा, त्याच्या डाव्या साईडनं मुले आणि पुरुष लिहायचंय. त्याच्यानंतर सांगा 12 मुले 18 दिवसामध्ये. पुढे काय म्हणलं सांगा? 3 मुले 2 पुरुष एवढे आणि पुढे काय म्हणलं? 18 पुरुष किती दिवसामध्ये काम करतात? तर आम्हाला इथं काय करायचं आहे? मुलाखाली मुलं घेतले, पुरुषाखाली पुरुष घेतले आणि दिवसाखाली दिवस काढायचे. तर डाव्या साईडनं मुलं आणि पुरुष दिलेले. आम्हाला दिवस काढण्यासाठी काय म्हणायचं? वरच्या वरच्याचा गुणाकार, खालच्या खालच्याच गुणाकार. काय म्हणायचं? सांगा मग. 12 गुणिला 2 गुणिला 18 आपण 3 गुणिला 18. 18 आणि 18 कोणत्या पाड्यात? 18च्या. 18 एक 18 18 एक 18. 3 आणि 12 कोणत्या पाड्यात? 3च्या. 3 एक 3 3 चौक. मग कोणाचा गुणाकार? 4 आणि 2चा. 4 दोन्ही किती दिवसामध्ये? सांगा. 8 दिवसामध्ये. झाले की गणित सोपे? आता गणित चेंज होते, अशा गणिताकडे लक्ष द्यायचंय. थोडं तुम्हाला वाटलं हाय लेवलच्या परीक्षा द्यायच्यात, हे गणित आम्हाला पण जमले पाहिजेत ना. सांगा एक काम अनुक्रमे अ 20 दिवसामध्ये, ब 25 दिवसात आणि क
30 दिवसात स्वतंत्रपणे पूर्ण करतात. अने 4 दिवस काम केले, नंतर बने उरलेल्या कामातील अर्धे काम केले. उरलेले काम कने पूर्ण केले तर कने ते काम किती दिवसात पूर्ण करेल. याचा अर्थ काय होतो माहिती का? इथं अने 4 दिवस काम केले, तो सोडून गेला. इथं समजलं. त्याच्यानंतर काय केलं? बन अर्ध काम केलं, ते सोडून गेला. इमानदार बिचारा घरातला तिसरा भाऊ क, हे दोघं नोकरीला लागले आणि एक ठाकन ते बाकीचं काम केलंय. आलं तुमच्या लक्षात? किती इमानदार माणूस आहे. आता शेतीमध्ये काम करतो म्हणजे काय केलं? ते पहिलं अन सोडून दिलं आणि 2 नंबर त्याच्यातलं अर्ध काम कोणा केलं? बन केलंय, ते सोडून गेलं. आलं लक्षात? याला वाटलं बरे नोकरी लागली, शेती आपल्याकडे. असं नाही झालं पाहिजे. सगळेच्या सगळे नोकरी लागा, तिथं पुढचं पाच बसता शेतीचं. तर मग आता याच्यामध्ये पात्र मांडा. अ, ब आणि क. अने किती दिवस काम केले? 20 दिवस. बन किती दिवस केलं? 25. कन किती दिवसामध्ये? 30 दिवस. आता याच्यामध्ये काय केलं? आता हे स्वतंत्रपणेच आहे ना, मग त्यांचं स्वतंत्रपणेच लिहिले ना काम. आपण काय असं एकमेकात गुलामीत थोडेच लिहिलेत. तर मग आता पुढे पाहायचं. याच्यामध्ये काय केलं? अन 4 दिवस काम केले, तो सोडून गेला. म्हणजे कुठले याचे? 4 पडले याचे. डोक्याला ताण नाही घ्यायचा. आपल्या भाषेमध्ये गणित शिकायची. गणिताची भाषा तुम्हाला थोडीशी जड जाते आहे का नाही? मोठा पाठ ठेवल्यासारखं वाटतं डोक्यावर. आता इथं काय करायचं? 4 वर ठेवून द्यायचे. मग आता एका कामामधलं त्याने किती काम पार केलं ते महत्वाचं आहे ना. काम किती होतं? 1 होतं. त्याच्यामधलं आता यांनी काय केलं? 4 1 4, 4 5 20. म्हणजे याच्यातलं काय केलं? 1 आपण 5 राहिले का नाही इथं? मग याचा अर्थ काय? एका कामामधलं 1 आपण 5 कोणा संपवलं? कन संपवलं. मग खाली किती राहिलं? बरोबर आहे का नाही? मग सांगा 5 1 5. 5 म्हणून 1 गेला, किती राहिले सांगा? 4. 4 आपण 5 राहिलं. मग त्याच्यातलं अर्ध काम कोणा केलं? बन. गुणीला लगे अर्ध काम केलं म्हणजे 1 आपण 2. 1 आपण 2 म्हणजे काय? अर्ध काम. म्हणून गुणीला 1 आपण 2 द्यायचं. मग आता 1 आपण 2 अर्ध काम कसं केलं? 5 दोन्ही 10 आणि 4 1 4. भले भाग तुटत असं तोडायचं नाही सध्या, कारण आम्हाला कशाचा उपयोग घ्यायचा? शून्याचा उपयोग घ्यायचा आहे. मग त्याच्यानंतर हे अर्ध काम संपवलं म्हणजे 4 आपण 10 म्हणजे काय? 2 आपण 5. हे काम कोणा संपून टाकलंय? बन काम केलंय. हा पण निघून गेला. त्याच्यानंतर राहिलेलं काम कन किती दिवसामध्ये? तर गुणीला 30. तर मग आता इथं काय करायचं? एका शून्याने काढायचं. 4 त्रिक 12. मग आता एकट्या कन किती दिवसामध्ये केलं ते काम राहिलेलं? 12 दिवसामध्ये. समजलं का? एक काम अनुक्रमे अ 12 दिवसामध्ये, ब 15 दिवसात आणि क 24 दिवसात स्वतंत्रपणे पूर्ण करतात. अने 3 दिवस काम केले, नंतर बने 5 दिवस काम केले, उरलेले काम कने पूर्ण केले, तर कने ते काम किती दिवसात पूर्ण? असं त्याचा अर्थ आहे. दोन्ही गणित जवळपास सारखीच आहे, पण थोडस व्यवस्थित सांगू तर मला असं वाटतं सांगतो, कारण तुम्हाला सोपं हे वाटन. हे बघा, काम किती आहे? म्हणजे एक काम म्हणजे 100%. एवढं समजलं? तर आता त्या एका कामामधून दोघांनी काम केलेलं एक खट्टी, दोघांचं काम काढून टाकू आपण. मग कोणाचं सांगा? हा, कोणाचं? 12. अ झालं 12, ब किती? 15. वाटलंच पात्र लिहून घेतो, त्याच्या खाली लिहून घेऊ द्या, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. अ, ब आणि क. अने किती दिवसामध्ये? 12 दिवसामध्ये. बन किती दिवसामध्ये? 15 दिवसामध्ये. आणि कन किती दिवसामध्ये? 24 दिवसामध्ये. असं आम्ही लिहिलं या ठिकाणी. तर मग आता याच्यामधलं काय काम किती आहे सांगा? 1 आहे. तर एका कामामधलं सांगा. तर सांगा, अन किती दिवस काम केलं? 3 दिवस. तो निघून गेला. बन किती दिवस? तोही निघून गेला. मग आता याचं काय व्हायचं? 3 1 3, 3 चौक 12, 5 1 5. ते या दोघांचं काम काय करायचं? एका
याच्यामधून वजा करायचंय. मग सांगा 1 वजा 1/4 गुणिला चालन का असं? चालन 1/3. मग आता इथं काय झालं सांगा? आता इथं कर ना 4×3=12. मग आता सांगा इथं 12 केलं आणि इथं 1 12 12ने 12 म्हणून 1 गेला. पहा तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आता कितपत येतं. नाही ठेवला तुमच्यावर विश्वास. किती? 24. 12 12 2 24. आता इथं 22 आलं का नाही आलं? कुठं गलती झाली समजलं तुम्हाला? तुमच्या हा तसं करायचं नाही. काय करायचं? ही तर तुम्ही म्हशीसारखे उधळले. तर आता म्हशीसारखं उधळायचं नाही. आता एक काम आहे, एका कामामधून काय करायचं माहितीये का? 1/4 अधिक 1/3. हे कोणाचं आहे? अ आणि ब च. समजलं? तर मग सांगा 1 वजा याचं काय करायचं? प्रथम 4 त्रिकी झाले 12. मग आता इथं आलेलं सपद छदम बघायचं. 4 1 नाही 4 त्रिक 12 आणि 3 चौक 12. समजलं का? 3 1 3 अधिक 4 1 4 4 आणि 3 किती झाले? 7. मग आता 12 1 12 12 म्हणून 7 गेले किती राहिले? 5. 5/12. आता गणित येईल. मग गुणीला कोण राहिले? 24. हे 24 वर टाकून द्यायचं काम. कवर 12 1 12 12 2 24 5 2 10 10 दिवसामध्ये. समजलं का? याच्यामध्ये काय करायचं? शॉर्टकट तुम्हाला सांगितलंय. एक काम आहे, हे दोघा मिळून जेवढं काम केलं समजा 1/4 आणि 1 म्हणजे भाग तोडे 3 1 3 3 चौक 12 5 1 5 5 3 15 1/4 1/3 हे अधिक केलंय. यांची काय केली? बेरीज केली अपूर्णांकाची. ही बेरीज केली किती आली? 7/12 आणि एका कामामधून 7/12 वजा केली तर मग किती राहिले खाली सांगा? 5/12. 5/12 गुणिला किती? 24 म्हणजे 12 2 हा 5 2 10. समजले का? तर अशा प्रकारे हा आज याच्यामधले अर्धे गणित संपले. काळ काम वेग. आणि उद्या चॅप्टर म्हणजे 2 दिवसात एक चॅप्टर जिकडं तिकडं. तर लगेच काय करायचं? आता चार्ट काढा. पाढे वर्ग घन त्रिकोणी संख्या मूळ संख्या त्याच्यानंतर महिने ऋतू आणि त्याच्यानंतर ए साठी 1 बी साठी 2 हे 5 मिनिटांमध्ये संपवायचं. आणि लगेच आपलं काय घ्यायचंय? बुद्धिमापन.